जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आहे तू जननी मदीय नकळे, अज्ञान मी लेकरू. घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू. प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता बघा, मंत्रे तीर्थे द्विजे दैवे दैवज्ञे भेषजे गुरौ, यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. हा जो श्लोक आहे हा मला इतका आवडतो. ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जसं आपल्या मनात असेल भावना, त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. प्रत्यक्ष पुण्यनगरीमध्ये, प्रत्यक्ष स्वर्गामध्ये जरी गेलो आणि आपल्या मनामध्ये तशी भावना नसेल तर पुण्य प्राप्त होणार नाही मनाला. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मंत्रांना, तीर्थांना, ब्राह्मणांना आणि जे काही आपण जातो गुरुला, ते सगळं जे स्थान मिळणार आहे ते आपल्या मनात असलेल्या भावनेप्रमाणे मिळणार आहे, असं या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. आता त्याच्या सुरुवातीपासून सांगते की ज्या सुरुवातीला असा श्लोक आहे, श्लोक म्हणण्यापेक्षा ही म्हण आहे, ही सगळ्यांना माहिती असेल की गंगा स्नान से, यमुना पान से, नर्मदा दर्शन से और तापी के स्मरण मात्र से हमें पापों से मुक्ती मिलती है. आता ह्या गोष्टी आपल्याला माहिती श्लोकातल्या असल्या तरी तसा अनुभव येत नाही. माहिती असणं आधी आवश्यक आहे आणि तसा अनुभव, इतकी दिव्य परंपरा आहे. त्यांनी म्हटलं गंगेचं स्नान करा, गंगेच्या स्नानाने यमुनेचं पाणी प्या, नर्मदा दर्शन से, नर्मदेचे दर्शन म्हणून बघा नर्मदेची परिक्रमा करतात. त्या ठिकाणी दर्शन, याला महत्त्व नाही आहे स्नानाला, त्याच्या परिक्रमेला महत्त्व आहे. म्हणजे या श्लोकांचा प्रत्येक गोष्टीचा अर्थ जेव्हा आता आपल्याला समजतो तेव्हा हे परिक्रमावासी दिसतात की जे दर्शन घेतात. सुरतला राहणारे लोक आम्हाला आता या कुंभपर्वामध्ये दिसले. त्यांनी सांगितलं की जिथून नर्मदा दिसेल त्या ठिकाणी आम्ही आमची घरं बांधतो, तुळशीला पाणी देत असताना नर्मदेचं दर्शन घेतो. हे जेव्हा कळतं तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात की हे सांगून ठेवलं आहे आणि तसे तसे अनुभव ते लोक घेतात. गंगा स्नान से, यमुना पान से, नर्मदा दर्शन से और तापी के स्मरण मात्र से हमें पापों से मुक्ती मिलती है. तापी ही सूर्यपुत्री आहे आणि नुसतं स्मरण करायचं आहे. मग आपण गंगा, सिंधू, सरस्वतीचे, यमुना असं जेव्हा तो श्लोक म्हणतो त्या ठिकाणी तापीचा उच्चार नाही आहे त्या श्लोकामध्ये. म्हणून आपण मनामध्ये तापीचा उच्चार करायचा, कारण ह्या तापीसाठी आपल्याला विशेष सांगितलं आहे की तापीचं स्मरण करायचं आहे. गंगेच्या मध्ये स्नानाला जर जमलं तर जायचं आहे आणि यमुनेचं पाणी घ्यायचं आहे, प्यायचं आहे, नर्मदेचं दर्शन करायचं आहे आणि तापीचं स्मरण करायचं आहे. असा महत्त्वाचा श्लोक सध्याच्या कुंभपर्वामध्ये मला जाणवला. आणि ही सूर्यदेवाची मुलगी आहे तापी आणि शनीची बहीण आहे आणि जिला आदिगंगा या नावाने ओळखलं जातं. त्याचं सुद्धा विशेष स्मरण आपण करायचं आहे. त्यासाठी जो श्लोक आहे, तापी तापी महातापी, तापी पाप निवारिणी, सूर्यपुत्री नमस्तुभ्यम, आषाढे जन्म सप्तमी. कार्तिक महिन्यामध्ये तापीच्या किनाऱ्यावर मेळा भरतो. आता हा जो मेळा चालू आहे कुंभमेळा, त्या कुंभमेळ्याबद्दलही बोलते. त्याआधी आता आपल्याला आवडेल असं, म्हणजे जे आपल्याला योगवर्ग ज्यासाठी चालतो त्याला काहीतरी बेस अध्यात्मातून मिळतो का, हे सारखं मला शोध चालूच असतो. त्यामध्ये मला या गोष्टी काही सापडल्या की अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. आता त्यांनी असं म्हटलंय की ह्या ज्या 7 नगरी आहे, सप्त चिरंजीव आहे, सप्त सूर आहे,
सप्त या गोष्टींना खूप महत्त्व आहे, 7ला खूप महत्त्व आहे. मग या ठिकाणी जसं आपण म्हणतो अयोध्या मथुरा माया काशिकांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. आता आनंद वाटेल ऐकताना, माहिती असेल त्यांना उजळणी होईल, ज्यांना माहिती नसेल त्यांना खरंच आनंद मिळेल. बघा, माया म्हणजे हरिद्वार. हरिद्वार हे मूलाधार चक्राशी जोडलेलं आहे असं म्हणतात. त्याचं पुढे पुढे जाताना विश्लेषण बघा. माया नगरी किंवा हरिद्वार ही मूलाधार चक्राशी जोडलेली आहे. म्हणजे पाठीच्या कण्यापासून जे स्थित आहे त्या ठिकाणी त्या चक्राशी जोडलेली ही माया म्हणजेच हरिद्वार नगरी आहे, ज्या ठिकाणी गेल्यावर आळस दूर होतो आणि उत्साह निर्माण होतो. आळस दूर होतो आणि उत्साह निर्माण होतो. म्हणजे अशा उत्साहाच्या भरामध्ये आपल्याला या 7 पुरींचं दर्शन घ्यायचं आहे. हे 7 आपले जे चक्र आहेत त्यांना ॲक्टिवेट करायचं आहे. माया हरिद्वार ही मूलाधार चक्राशी संबंधित असलेली नगरी, ज्या ठिकाणी गेल्यावर जी पाठीच्या कण्याशी संबंधित आहे तिथे आळस जाऊन आनंद निर्माण होतो. आणि ज्याला ईश्वराच्या घराचं द्वार म्हटलेलं आहे, इथून यात्रेला सुरुवात करायची. मी कुंभाबद्दल तर सांगितलं आहे, आधी कुंभाची खूप माहिती दिली, तरीही सुद्धा कुंभमेळ्याची माहिती देणार आहे. पण त्याआधी हे सप्त ज्या पुरी आहेत, ज्या नद्यांची नावं घेतली त्यांनी सकाळी हा जो महाशिवरात्रीचा सण आहे आजचा, हा महाशिवरात्री कुंभपर्वाचा आजची समाप्ती आहे. त्या दिवशी या सगळ्यांचं स्मरण होणं हे खूप पुण्यकारक आहे. मग त्यानंतर दुसरी आहे कांची नगरी, जी जननांगाशी संबंधित म्हणजे स्वादिष्ठान चक्रावर अवलंबून आहे. स्वादिष्ठान चक्र या कांची नगरीमध्ये जागृत होतं, जिथे कामाक्षी देवीचं मंदिर आहे. किती पूर्वीचे लोक आणि ऋषी हुशार असले पाहिजे याचा जेव्हा विचार करतो तर मन थक्क होतं. ही काशी सुरुवात केली आहे माया किंवा हरिद्वार नगरीपासून, ज्या ठिकाणी मूलाधार चक्र पाठीच्या कण्यापासून. दुसरी आहे कांची. आता हे स्वादिष्ठान चक्राला ॲक्टिव्ह करते. नंतर अयोध्या नगरी आपली, ज्या आपल्या कुंभपर्वामध्ये सगळे लोक अयोध्येला गेलेले आहेत. म्हणजे अयोध्या म्हणजे नाभी क्षेत्रातील मणिपूर चक्र, जे अतिशय पवित्र. आनंद उदरात लोभ, आनंद लोभ ईर्षा भावना या सगळ्या भावना जागृत होतात अयोध्येत गेल्यावर. ईर्षासुद्धा, कारण ती जी कैकेयी आहे, जो रावण दुष्ट आहे, त्यानंतर मिळवलेला विजय, रामाचा वनवासात झालेला त्रास आणि राम वनवास पूर्ण करून त्यांचं कार्य पूर्ण करून जेव्हा ते अयोध्येला वापस आले तेव्हा नगरजनांना झाला आनंद. या सगळ्या भावना अयोध्येशी निगडीत आहे आणि ते नाभी क्षेत्रातील मणिपूर चक्र ॲक्टिवेट करतं. ही जी माहिती मिळाल्यानंतर एखाद्या हिंदूला किंवा आपल्यासारख्या भक्ताला किती आनंद होईल. आणि आपला योगवर्ग असल्यामुळे या गोष्टीची माहिती मिळाल्यावर त्याचा फायदा सगळेजण घेतील. सुरुवात झाली हरिद्वाराहून, नंतर गेलो आहे आपण कांचीला. कांचीनंतर ही अयोध्या, जी नाभी क्षेत्रातलं मणिपूर चक्र आपल्याला ॲक्टिवेट करते, ज्या ठिकाणी आपल्या उदरामध्ये आपल्या मनामध्ये आनंद दुःख लोभ ईर्षा या सगळ्या भावना निर्माण होतात. मग रामायणातली जी पात्रं आहेत ना, या सगळ्या पात्रांवरून आपण विचार करायचा आणि तो परमानंद आपल्याला अयोध्येमध्ये गेल्यावर मिळतो. हे तिसरं चक्र आहे. 7 चक्र 7 नगरी आपल्याला ज्या माहिती नसतात त्या कळल्यानंतर आनंद अगदी द्विगुणित होतो. नंतर आपली चौथी नगरी आहे मथुरा, ज्या ठिकाणी हृदय क्षेत्र आपण म्हणतो. कृष्णाला पूर्णावतार हे म्हणत असतो आपण, पण तो हृदयाशी संबंधित आहे, तो प्रेमावतार आहे, ते मथुरा नगरी. ती मथुरा नगरी हृदय क्षेत्रातील अनाहत चक्राला जागृत करते. मथुरेमध्ये गेल्यानंतर हृदयातील अनाहत चक्र जागृत होतं. मग प्रेम भय घृणा, मग त्याचा आपण जर चरित्र बघितलं, त्या ठिकाणी कंस आहे, गोपी आहेत, त्या पूर्ण चरित्रावरती Recording in progress. त्या पूर्ण मथुरा नगरीमध्ये गेल्यानंतर हृदय क्षेत्रातील खरंच या गोष्टी आपल्याला माहिती होत्या का? माहिती असतील तर त्या गोष्टी आपल्याला उजळणी. ताई आवाज सुरू करा. अपर्णा ताई आवाज सुरू करा.
या हृदयचक्र मथुरेला गेल्यानंतर हृदयचक्र मी पुन्हा उजळणी करते. माया म्हणजे हरिद्वार नगरी, ही मूलाधार चक्र. हरिद्वारमध्ये मूलाधार चक्र म्हणजे पाठीच्या कण्यावर अवलंबून असलेलं ज्या ठिकाणी आळस जातो आणि उत्साह निर्माण होतो, आणि हा ईश्वराचं घर म्हटलं आहे. सुरुवात करत असताना या ईश्वराच्या घरापासून म्हणजे हरिद्वारापासून झाली. मग कांची म्हणजे कामाक्षी देवी, अयोध्या नाभी क्षेत्रातील मणिपूर चक्र म्हणजे जे पवित्र आनंद, राग, द्वेष, दुःख या सगळ्या संमिश्रित भावना त्या ठिकाणी निर्माण होतात. मग ही मथुरा ही हृदय क्षेत्र, ज्यामध्ये असलेलं अनाहत चक्र जागृत करते. त्यामुळे जो प्रेमावतार कृष्ण आहे त्याचं चरित्र हृदयाशी संबंधित आहे असं आपल्याला लक्षात येतं. ही आपली चौथी नगरी मथुरा. नंतर अवंतिका म्हणजे उज्जैन, ही गळ्यातील विशुद्ध चक्र. अवंतिका ही उज्जैन नगरी जी आहे ती गळ्यातील विशुद्ध चक्राला जागृत करते. दुःख आणि कृतज्ञता व्यक्त होतात त्या ठिकाणी. अशा प्रकारच्या या अवंतिकेचं आणि उज्जैन नगरीचं महत्त्व आहे. त्यानंतर आपली 6वी काशी आणि बनारस. या कुंभयात्रेमध्ये प्रयागराजासोबत अयोध्या आणि काशी बरेच लोकांनी केला आहे. त्याचा संबंध काय या चक्रांवरून आपल्या लक्षात येईल. काशी म्हणजे बनारस हे 6वं चक्र आहे, आज्ञाचक्र. म्हणजे हे आज्ञाचक्र म्हणजे आपल्या कपाळावरची तिसरा डोळा, जो रुद्राचा तिसरा डोळा, शंकराचा तिसरा डोळा हा उघडतो, ज्ञानचक्षु उघडतो. आणि त्या ठिकाणी आपण बघतो काशीला विद्वान पंडित, यावरती जास्त निरूपण आज करायचं नाही आहे, पण त्या महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहे की जे विद्वान पंडित जे काही निर्माण झाले, आपले जे काही शास्त्र आहेत ते सगळं काशीला निर्मिती झाली आहे. मग हे आज्ञाचक्र 6वं चक्र हे तिसरा डोळा आपण जो रुद्राचा म्हणतो तो फक्त रुद्राचाच उघडत नाही, तर त्या ठिकाणी जाणाऱ्याला सुद्धा ज्ञानाची प्राप्ती होते. असं हे काशी आणि बनारस हे 6वं नगर म्हणजेच आपलं 6वं चक्र. जे 7 चक्र आपण म्हणतोय, जे चक्र जागृत होणं आपल्यासाठी आवश्यक आहे, ते सगळं काशी आणि बनारस हे 6वं. आणि 7वं म्हणजे शेवटचं द्वारावती आणि द्वारका. द्वारावतीलाच द्वारका म्हणतात. जे सहस्रार मस्तकाचं जे सहस्त्र चक्र आहे ते आपल्याला ॲक्टिवेट करतं. तर द्वारका आणि हिंदीमध्ये म्हणतात द्वार कुठे. मगाशी हरिद्वारमधून निघालो, हरीचं द्वार आहे, आणि आता द्वार कुठे, द्वार संपलेलं आहे आणि अगदी मोठा प्रदेश असा आपल्यासाठी मोकळा झाला आहे. ज्ञान मिळाल्यानंतर एका बिंदूतून अनेक विचार आपण करू शकतो. ज्ञान मिळालं आहे काशीहून. या सगळ्या ज्ञान मिळाल्यानंतर या ठिकाणी दरवाजा नाही, कोणत्याही प्रकारची आडकाठी नाही. अमर्याद असीम असं ज्ञान उघडं होत आहे. त्याला आनंद म्हणून याला सहस्रार चक्र जे मस्तकामध्ये आहे, मुकुट चक्र ज्याला म्हणतात, असे हे 7 चक्र 7 पुरीशी संबंधित आहे. ही माहिती ज्यांना असेल त्यांची उजळणी झाली, ज्यांना नसेल त्यांना आनंद होणार आहे. म्हणजे हरिद्वारपासून सुरू झालेला हा मार्ग द्वारकेला संपतो आणि त्या ठिकाणी कृष्णाने शरीर सोडलंय. म्हणजे हृदयाशी संबंध असलेला जो कृष्ण आहे, प्रेमावतार जो कृष्ण आहे, त्यांनी त्या ठिकाणी द्वारकेला शरीर सोडलंय. अशा या 7 नगरींचं सकाळी सकाळी नगरींचं आणि नद्यांचं अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. हा जो श्लोक आहे तो श्लोक कसा जागृत होतो हे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. आता प्रयागराजमध्ये आपण जे जातोय, आजची जाचा शेवटचा आहे, या पर्वाचा जो शेवट आहे, प्रयागराजचा अर्थ काय, या ठिकाणाला हे नाव का बरं पडलं, तर प्र म्हणजे प्रथम म्हणजे पहिला, याग म्हणजे यज्ञ. पहिला यज्ञ म्हणजे भगवान ब्रह्मदेवानी, आपण ब्रह्मदेवावर किती चर्चा करतोय इतक्यात, जेव्हा आपण वसिष्ठ सुरू झाले आहेत त्यापासून ब्रह्मदेव आपल्याला जसा सोबतच असतो, त्याचे विचार सतत सोबत असतात. भगवान ब्रह्मदेवाने अक्षयवटजवळ विश्वातील पहिला यज्ञ केला. अक्षयवटाजवळ विश्वातील पहिला यज्ञ केला आणि त्या ठिकाणचे नाव प्रयाग पडले. प्रयाग, त्या ठिकाणी पहिला यज्ञ ब्रह्मदेवानी केला. मग कालांतराने या संपूर्ण परिसराला प्रयागराज या नावाने ओळखलं जाऊ लागलं. आता या ठिकाणी 45 दिवस चालणारा हा उत्सव 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आजपर्यंत आहे. आज तो संपतो. आता या ठिकाणी जो कलश म्हटलाय त्या कलशाचा अर्थ पहा. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता. आपण हा पुष्कळदा श्लोक ऐकला असेल. गुरुजी म्हणतात
जेव्हा कलश पूजन करतात तेव्हा प्रत्येक गुरुजी हा मंत्र म्हणतात. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रितः मूले तये स्थिते ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः. हा श्लोक म्हणताना ऐकलं असेल. अंगैश्च सहित सर्वे कलशम तु समाश्रिताः. असा ह्या कलशाला महत्त्व आहे. हा जो कलश आहे त्या कलशाचं मुख म्हणजे विष्णू आणि कंठ म्हणजे रुद्र म्हणजे आपला हा शंकर. नंतर मूलामध्ये ब्रह्म आणि मध्ये मातृगण म्हणजे या सगळ्या देवता स्थित आहेत. आणि कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा. या ठिकाणी वसुंधरेमधून मिळालेलं जे जल आहे किंवा अमृत आहे ते. मग त्यामध्ये चारही वेद ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः. इतकं हे कलशाचं महत्त्व आहे. बाकी त्या पूर्ण याची माहिती आपण पहिल्या पर्वामध्ये बघितली. आता या समापनामध्ये त्या कलशाची माहिती, प्रयागाची माहिती, सप्त नद्यांची माहिती, सप्तपुरींची माहिती आणि हा अमृताने भरलेला जलस्रोत म्हणजे हा उत्सव 13 फेब्रुवारीला पौष पौर्णिमेला सुरू झाला. त्यानंतर 14 जानेवारीला मकर संक्रांत पर्व होतं. 29ला मौनी अमावस्या सगळ्यात महत्त्वाचं पर्व. कुणी म्हणालं की पौर्णिमेला स्नान केलं असेल ज्यांनी कधी काही त्यांनी अमावस्येला करून बघावं. अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी महत्त्वाच्या आहेत. इतक्या महत्त्वाच्या आहे की त्या ठिकाणी या सगळ्या शक्ती त्या नदीच्या पाण्यामध्ये आणि त्या ठिकाणी वास करतात. 29 तारखेला होती मौनी अमावस्या. त्यानंतर 3 फेब्रुवारीला होती वसंत पंचमी. त्या दिवशी सुद्धा खूप लोकांनी स्नान केलं. आतापर्यंत 60 कोटीचा आकडा पार झालेला आहे. नंतर 12 फेब्रुवारीला होती माघ पौर्णिमा. 12 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा म्हणजे पौष पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा हा असा एक महिना मधली मौनी अमावस्या. या सगळ्या पर्वाचा लाभ 144 वर्षानंतर आलेली ही ग्रहांची स्थिती याचा लाभ आपण हिंदू बांधवांनी घेतलाय. आणि आजचं जे पर्व आहे 26 फेब्रुवारी महाशिवरात्र शंकराचं पर्व जे आपण म्हणतो आहे की आपला 6वे चक्र आज्ञाचक्र 3रा डोळा जसा रुद्र उघडतो तितक्या महत्त्वाचं. आता 12 फेब्रुवारीला जो माघ पौर्णिमा झाली ते झाल्याबरोबर आमच्या लोकांनी म्हणजे आम्हाला ज्या भारतीय जनता पार्टीने नेलं त्यांनी तिथली माहिती काढली आणि ज्या ठिकाणी थोडी कमी गर्दी असेल तर आम्ही आमच्या लोकांना आणि इच्छितो असं ठरवलं. आणि 12 फेब्रुवारीचं माघ पौर्णिमेचं स्नान झालं आणि 12ला रात्रीच आम्ही निघालो. मग ह्या अशी चांगली पर्वणी आम्हाला सुद्धा साधून दिली त्या राजाभाऊ कदम यांचंसुद्धा मला खूप खूप आभार मानावे वाटतात. आणि 13 ते 18 हा पर्वकाळ आम्ही साधला. हे सगळं आम्हाला साधता आलं हे केवळ देवाची कृपा आणि सद्गुरूंची कृपा आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा. आता याचा पुन्हा थोडक्यात सांगते की पद्मिनी नायके मेषे कुंभराशी गते गुरव गंगाद्वारे भवेद्योग कुंभकामा जदित्तमाहा मकरेच दिवा नाथे वृषराशी स्थिते गुरव प्रयागे कुंभयोगोयम माघमासे विदुक्षये सिंहे गुरव तथा सूर्ये सिंह चैवे दिवाकरै तदा मायां सधारायां कुंभ भवति मुक्तिदः कर्के गुरुस्तथा भानुश्चंद्रक्षयो यदा गोदावर्या तथा कुंभी जायते वनिमंडले. इतके सुंदर श्लोक कितीतरी हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले जे आपले ऋषीमुनी आहेत त्यांच्यासाठी सतशः ऋणी राहणं आणि हे ऋषी ऋण आहे. त्यांनी लिहून ठेवलेला श्लोक त्यांनी लिहून ठेवलेली माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवल्यानंतर आपण ऋषी ऋणातून मुक्त होतो ही नवीनच संकल्पना मला कळली. म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेलं फक्त आपल्याला कॅरी फॉरवर्ड करता आलं जे खूप लोकांनी ऐकलं इतरांना आनंद मिळाला तर या सगळ्या पुण्याचा आनंद द्विगुणित होतो. मग याचा अर्थ काय आहे? मेषेत सूर्य आणि कुंभेत बृहस्पती असला तर संक्रांतीचा पुण्यकाल असतो. मेषेमध्ये सूर्य आणि कुंभेमध्ये बृहस्पती असा हा योग आला आणि बृहस्पतीवर ही अवलंबून असलेली सायकल आहे. 12 वर्षांनी बृहस्पती बदलतो, गुरु बदलतो, त्याप्रमाणे ही सायकल आहे. म्हणजे सगळं गुरुवरच अवलंबून आहे. हा मोठा गुरु गुरुत्वाकर्षण नावसुद्धा कसं आलंय? गुरुत्वाकर्षण, गुरुशी आकर्षण, जीवाचं आकर्षण गुरुशी आणि गुरुचं आकर्षण देवाशी. म्हणजे जीवाचं देवाशी हे मिलन जे होतं आहे ते या चक्रामध्ये होऊ शकतं. असा हा पुण्यपर्व काल आहे. मेषेमध्ये सूर्य, कुंभेमध्ये बृहस्पती हा संक्रांतीचा पुण्यकाल जो आपण 14 जानेवारीला ऐकला. सूर्य मकर राशीत,
गुरु वृषभ राशीत आणि माघातली अमावस्या म्हणजे हा प्रयागमधला कुंभ मौनी अमावस्या. सिंह राशीत गुरु आणि सूर्य आणि चंद्र. सिंहस्थ मेळा. सिंह राशीत गुरु सूर्य चंद्र ही अमावस्या उज्जैनला होतो. सिंह राशीमध्ये गुरु सूर्य चंद्र या दिवशी जी अमावस्या असते ते कुंभ पर्व उज्जैनला होतं क्षिप्रातटी. कर्क राशीत बृहस्पती सूर्यचंद्र. कर्क राशीमध्ये बृहस्पती सूर्यचंद्र त्या दिवशी असलेली अमावस्या तो होतो गोदावरीला नाशिकला कुंभ. म्हणजे सिंह राशीमध्ये गुरु सूर्यचंद्र उज्जैन, कर्क राशीत बृहस्पती सूर्यचंद्र गोदावरी नाशिक असा हा कुंभमेळा. इतकं बारीक निरीक्षण या लोकांनी करून ठेवलंय, त्यांनी करून ठेवलंय. आपल्याला फक्त त्या गोष्टीकडे बघायचं आहे. हे बघितल्यानंतर हे सप्त मूलाधार चक्र बघितलं, या नद्यांची नावं बघितले, गंगेचं स्नान, यमुनेचं पान आणि या ठिकाणी म्हटलंय की नाही तापीचं स्मरण, नर्मदेचं दर्शन, हे जरी केलं तरी आपण मुक्त होतो. मग या सगळ्या गोष्टी येताना नर्मदा सुद्धा दिसली, थोडी का होईना. आम्हाला त्या मध्य प्रदेशातून ती नर्मदा जेव्हा दिसली त्या श्लोकाचा अर्थ कळून ते दर्शन घेता आलं आणि तापीचं स्मरण त्या दिवशी केलं. आता प्रयागाचं महत्त्व म्हणजे प्रयागाख्यम महातीर्थ भवरोगस्य भेषजम. हा जो भवरोग आहे, भर्जनम भवबीजाचे तर्जनम यमदूताचे, हे सगळं जे घडतंय आपल्याला भवातून तारणारं हे जे आहे ते प्रयागाचं महातीर्थ आहे. प्रयागामधला त्रिवेणी संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा जो त्रिवेणी संगम आहे त्यांनी आपल्याला भवरोगापासून मुक्ती मिळते. भरण्याम कृत्तिकायाम तू रोहिण्याम तू विशेषतः तत्र स्नात्वा रवौ मेषे वर्तमाने मुनीश्वराः यथाशक्ती धनम दत्वा विमुक्तो मानवो भवे. या ठिकाणी यथाशक्ती दान, या ठिकाणी तिचं दर्शन, स्नान, स्मरण हे जर केलं तर आपल्याला मुक्ती मिळते असं सांगणारी ही आपली दिव्य परंपरा. या दिव्य परंपरेचं आपण अनुभव घेतला पाहिजे. प्रयागाचं महात्म्य त्रिवेणी संगमामध्ये कसं आहे ते सुद्धा थोडक्यात सांगते, कारण बाकीच्या त्या गोष्टींचं आपण ज्या ज्या दिवशीचं महत्त्व आहे ते पहिल्या दिवशी सांगितलं. महाशिवरात्रीच्या दिवशी हा शेवट करतोय आपण. मग प्रयागाचं महत्त्व म्हणजे गंगा ही भक्तिरूपिणी आहे. त्रिवेणी संगम सुद्धा कसा होतोय बघा. गंगा ही भक्तिरूपिणी आहे, यमुना ही कर्मरूपिणी आहे आणि सरस्वती ही ज्ञानरूपिणी आहे. ती अदृश्य आहे, बरोबर बघा. ती सरस्वती त्या ठिकाणी दिसत नाही, ज्ञान अदृश्य आहे. मग ज्ञानाची जर प्राप्ती झाली, तिसरा डोळा उघडला, या 7 पुरी बघितला, त्यांचा आपण आठव जरी केला तरी त्यांनी सांगितलंय की गंगा म्हणजे भक्तिदायिनी, नंतर यमुना म्हणजे कर्मदायिनी आणि ही आपली शेवटची सरस्वती जी आहे ज्ञानदायिनी नदी तिथे एकत्र होते. त्या ठिकाणी आपण केलेलं स्नान आपल्याला खूप काही देऊन जातं, जे शब्दांच्या पलीकडचं आहे असं ऋषीमुनींनी घेतलेला अनुभव. आणि त्याच्यानंतर दुसराही अर्थ असा आहे, इतके वर्षानुवर्ष तप करणारे मुनी कुठे असतात दिसत नाही. याही काळामध्ये कलियुगामध्ये आपण ह्या गोष्टी जेव्हा बघतो तेव्हा आश्चर्य वाटतं, कुठे असतात हे सगळे ऋषीमुनी जे एकदम जे हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने येतात, ते प्रत्यक्षात कोणाला दिसत नाही. ते त्याच वेळी पर्वावरती येतात, हेही एक आश्चर्य आहे. आणि ते पर्वावरती येतात कशाला? त्यांनी कोणती पापं थोडी केली आहेत. पाप धुणारी गंगा असा हा अर्थ नाही त्या ठिकाणी. ते लोक आपल्या मिळालेलं आपलं सगळे पुण्य त्या ठिकाणी देतात. आणि त्यांनी स्नान केल्यानंतर जर भाविकांनी स्नान केलं तर मुळातच गंगा, तो त्रिवेणी स्नान, त्यानंतर तो योग आणि ते कुंभपर्व, त्यानंतर साधू मुनींनी करून ठेवलेलं पुण्य जे आपल्यासाठी नदीमध्ये पाठवलं आहे ते सगळं आपल्याला घेता येतं. अशा प्रकारचा हा योग 144 वर्षानंतर आला, जो आधीही येऊ शकला नसता आपल्या जीवनामध्ये, पुढेही आपल्या 2 पिढ्या गेल्या तरी येणार नाही. असं हे पर्व आपल्याला अनुभवता आलं. सगळ्यांनी बघितलं. जे जाऊन आले ते कृतकृत्य झालेच आणि न झालेले सुद्धा हे सगळं आनंद पाहून घरात बसून सुद्धा आनंदी होते. हा सगळा आनंदाचा उत्सव जवळपास 44 दिवस चालू आहे. पहिल्या दिवशीला आपल्याला असं वाटलं 13 तारखेला आणि काहीही विचार माहिती नसताना आता ही झाली या कुंभमेळ्याची माहिती. सुरुवातीला मी त्या सगळ्या गोष्टींची माहिती सांगितली आणि आता त्याचा शेवट करत असताना त्या पुरींचं महत्त्व सांगितलं. आता माझ्या बाबतीत घडलेलं जे सांगायचं, जे पर्वाबद्दल बोलायचं आहे ते म्हणजे माझे एक जे मित्र आहेत ते सरस्वती म्हणून, ते काशीचे
काशीचे संन्यासी आहेत, ते जवळपास 2 महिने आधी प्रयागला पोचले. आणि प्रयागला पोचले, मला काहीही कल्पना नाही, खरंच सांगते, कोणत्याही गोष्टीची कल्पना नाही की एवढं महापर्व आहे. जेव्हा त्याची सुरुवात झाली, जेव्हा त्याची चर्चा व्हायला लागली, तेव्हा समजलं. पण जवळपास 2 महिने ते तिथल्या तयारीचे व्हिडिओ मला पाठवत होते. तरी असं वाटायचं ठीक आहे, चालू आहे तयारी. हे संन्यासी लोक, जवळपास 70-80 लोक नाशिकहून गेलेले, त्या ठिकाणी राहिले आणि नंतर गंगा दिसतही नव्हती अशा ठिकाणी ते होते. आणि रोज त्या ठिकाणी त्यांची तयारी पाठवत होते. कुठे तंबू टाकला, कुठे काय केलं, कुठे आम्ही खोदकाम करतोय, कशी तयारी करतोय. मी काहीही सिरियसली ते घेतलं नाही. असं वाटायचं चाललं आहे, कुठेतरी काहीतरी चालतं, तसं इथे चाललं आहे. त्यांनी सांगितलं, व्हिडिओ कॉल केला. म्हणजे इतकं या धार्मिकमध्ये असूनसुद्धा आपलं या गोष्टीकडे लक्ष जात नाही, याचं मला आश्चर्य वाटतं आहे. मग शेवटी त्यांना म्हटलं, तुम्ही जेव्हा ते पाठवत होत्या तेव्हा मला कल्पना नाही आली, अहो इतकं मोठं पर्व पुढे होणार आहे आणि मी जाण्याचा तर कुठे प्रश्नच उद्भवत नाही. या सगळ्या गोंधळामध्ये, इतक्या सगळ्या गर्दीमध्ये मी जाऊ शकेल हे तर स्वप्नातही विचार केला नाही. मग त्या सरस्वतींनी जे पाठवले ते व्हिडिओ, ते आता जाऊन आल्यानंतर बघितले, बापरे, काय त्या लोकांना कळतंय आणि काय लोकांनी त्यात तयारी केली आहे, किती भाविकांची व्यवस्था केली आहे. मला प्रत्यक्ष सांगत असताना माझी ओळख असल्यामुळे किंवा आशीर्वादपर त्यांनी ते व्हिडिओ पाठवले. आता जाऊन आल्यावर त्यांचे ते व्हिडिओ जेव्हा पाहिले, आश्चर्य वाटलं, मनोमन नमस्कार केला. हे माझ्या जीवनात घडलेलं माहिती नसलेलं पर्व. अरे वाचतो आपण पुस्तकामध्ये सगळं, पुस्तकामध्ये वाचल्यानंतर सुद्धा आपल्यावर त्याचा किती परिणाम होतो तो होत नाही. त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं तरीसुद्धा. मग ती अर्जुनाची अवस्था काय वेगळी आहे का? अर्जुनाला समोर कृष्ण असताना किती तळमळून सांगत होता तो की मी असं आहे, मी तसं आहे, माझं असं आहे. त्याला पटत नव्हतं. शेवटच्या अगदी वेळी तो म्हणतोय की माझा मोह नष्ट झाला. तसं झालं आहे. त्यांनी सांगत असताना मला नाही माहितीच नाही तर कसं बघणार त्या गोष्टीकडे. मग मी बाकी जाऊन आल्यानंतर या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यांनी जे काही माझ्यावरती कृपा केली त्यासाठी मनोमन आधी आभार मानले. त्यानंतर झाली घटना आपली या बाबतीतली की शांतपणे आपलं चाललं आहे. मौनी अमावस्या पार पडली. माघ पौर्णिमेचं स्नान जेव्हा 12 तारखेला झालं, त्याच्या 2 दिवस आधी फक्त आमच्या क्षेत्रातले जे नगरसेवक होते म्हणजे माजी नगरसेवक, त्यांनी यात्रा करायचं ठरवलं. त्याच्या 4 दिवस आधी ते जाऊन स्वतः पाहून आले. कारण 80 लोकांना जर सोबत न्यायचं असेल तर सगळी जबाबदारी त्यांची. 2 दिवस आधीसुद्धा लोकांनी नाही म्हटलं आहे, आम्ही येत नाही. मलासुद्धा इवन सगळ्यांचे फोन आले की तुम्ही जाऊ नका, हे शक्य नाही आहे जाणं. मी सगळ्यांचे फोन बंद केले. कारण हे जर आपली जबाबदारी घ्यायला तयार आहे तर आता आपण अनुभव घेऊनच पाहू. हा एक फक्त अनुभव घेऊन पाहू, जे होईल ते. नाही झालं दर्शन तरी चालेल, नाही झालं स्नान तरी चालेल, गाडीत बसून राहू, पण त्या भागात तर जाऊ. 20 किलोमीटर दूर का असे ना, जाऊन तर बघू. आणि हे जर स्वतः म्हणतात, त्यांना फोन कसा केला, अहो मला त्रास होतो पाया, म्हणजे सगळे नकारात्मक विचार करून झालेले आहे तरी घडतं, हेच मला सांगायचं आहे. माझे पाय दुखतील हो, मला पायांचा त्रास आहे, मला हार्टचा त्रास आहे आणि 36 तासाचा प्रवास बसनी कसं शक्य आहे. ते म्हणाले, ताई तुम्ही या तर खरी, वेळ पडली तर मी तुमचे पाय दाबून देतो. काय गरज होती त्यांना एवढं सगळं करायची. म्हणजे आपल्या नशिबात असलं की कोणीतरी निमित्त होतं. याचा अर्थ इतरांना वाईट म्हणायचं नाही जे गेले नाहीत ते. मीही जाणारच नव्हती. माझं काशीचं दर्शन मागच्या वर्षीचं नाही मिळालं मला. 36-40 हजार भरून माझ्या हृदयाचा जेव्हा मला काही त्रास झाला, डॉक्टरांनी जाऊ दिलं नाही, तेव्हा खूप वाईट वाटलं. असं वाटलं जाऊ दे, त्याचंही सोडून दिलं, नाही जाता आलं. आणि आता जबरदस्तीने त्यांनी नेलं तर एक मी नाही, वयाच्या 22 वर्षापासून तर 82 वर्षापर्यंत लोक आपल्यासोबत नेले. त्यांनी 40 तास जाणे, 40 तास येणे. फक्त 2 तास आम्ही झोपलो आहे एका हॉटेलमध्ये, की ज्या हॉटेलमध्ये तुम्हाला कंपल्सरी झोपणं आवश्यक आहे, जे सुलतानपूर त्या ठिकाणी त्यांनी थांबवलं, जिथून तिन्ही गोष्टी जवळ पडतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्रास झाला तरी चालेल, पण सुलतानपूरहून आपण एकदा प्रयागला जायचं, एकदा अयोध्येला जायचं, काशीला जायचं आणि सुलतानपूरला वापस यायचं, म्हणजे जेणेकरून तुमची राहण्याची तरी सोय होईल. हा सगळा मोठा विचार करून आम्ही निघालो. मग हा सगळा विचार केल्यानंतर बसल्यावर 10 मिनिटातच पाय दुखायला लागले. असं मनात आलं की आपले पाय दुखले. पण बस इतकी सुंदर की इतका तास आम्ही बसून गेलो, ही देवाचीच कृपा आहे. काहीही त्रास नाही. सीटर बस असून सुद्धा तिथे गेलो. सकाळी समृद्धी महामार्गावर फक्त एकदा थांबतो, जिथे कोणतीच सोय नाही.
आपल्याला किती हॉटेलची सवय असते, 40,000 50,000 60,000 भरतो आणि हॉटेलमध्ये राहतो, आपली प्रत्येक गोष्टीची सोय होते. इथेही पैसे द्यायला तयार आहे, पण मार्गावर सोयच नाही आहे. पण 80 वर्षाची बाईसुद्धा खाली उतरून कॉमनमध्ये आपलं सगळं आवरून आणि पुन्हा त्या ठिकाणी स्वयंपाक पाणी करायचा. तिथे आम्ही आचारीसोबत घेतलेला छान मिसळपाव केली त्यांनी, भरपूर खाल्ली आणि आम्ही पुन्हा प्रवासाला लागलो. नागपूरला पोचायला 12 तास आणि नागपूरच्या पुढे 10 तास एवढा प्रवास केला आणि जवळपास 9 ते 10 वाजता प्रयागला पोचलो, प्रयागराजला. मग ते सुलतानपूर कॅन्सल करावं लागलं, कारण रस्ते जसे जसे जाम होत गेले त्यांनी तो निर्णय बदलला. जे ठरवलं आहे ते बदललं आणि आम्ही पोचलो प्रयागराजला. प्रयागराजला 10 वाजता पोचल्यानंतर आम्हाला ताबडतोब एक ऑटोसुद्धा मिळाला. तो 10-10 लोकांना नेणारा तो माणूस म्हणाला, आम्ही घेऊन जातो, 100-100 रुपये द्या. अगदी आनंद झाला. 1.5 किलोमीटरपर्यंत, म्हणजे फक्त 1.5 किलोमीटरच नदी राहिली, तिथपर्यंत आम्हाला तो घेऊन गेला. आधी लोकांनी सांगितलं होतं की 40 किलोमीटर 25 किलोमीटर चालावं लागतं. देवाची कृपा असली की पोचल्यानंतर आम्ही गंगेच्या पात्रापर्यंत गेलो. गंगेचं पात्र दिसायला लागलं तिथपर्यंत आम्हाला त्या रिक्षानी नेलं आहे. सगळ्यांना 80 लोकांना 6 ते 7 रिक्षे केले. मोठे मोठे जे असतात ना, माल वाहून नेणारे, तसे केले आणि अगदी आणि उतरल्याबरोबर गंगेची रेती पायाला लागली. तिथे आश्चर्याची गोष्ट अशी, आपल्या मनात काय भावना, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या लोळण घेणारे लोक दिसले. गंगेचं पात्र दिसलं, त्याची रेती दिसली की लोळण घालतायत, नमस्कार करतायत आणि लोटांगण घालत पुढे जात आहेत एवढ्या गरमीमध्ये. आणि अशा प्रकारची ती गंगा पहिल्यांदा दृष्टीस पडली. गंगेचं पात्र दृष्टीस पडलं, जे मनातही नव्हतं ते अतर्क्य असं आम्हाला दिसलं. आणि एवढी मोठी गंगा बघितली आणि असं वाटलं बापरे. आणि असं त्या पुलावरून चालत, नावा बंद झाल्यानंतर पुलावरून चालत 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 त्या संगमावर जा म्हणाले. इकडच्या घाटावरही आंघोळ करता येते, जिथे आपल्याला चालायचं जर नसेल पुलावरून तर या घाटावरही आंघोळ करता येते. पण आपल्याला संगमावर जायचं महत्त्व आहे ना, कुंभामध्ये या सगळ्या गोष्टी आपण वाचून ठेवल्या आहे. त्याच्यामुळे संगमावर जायचं ठरलं तर तो 1.25 ते 1.5 किलोमीटरचा पूल पार करून त्या संगमावर, ज्या ठिकाणी संगम आहे 3 नदींचा, जो वरून पाहिला तर दिसतो, प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाही, पण आपला विश्वास असतो ज्या ठिकाणी सांगितलं आहे त्या ठिकाणी पोचलो. पोचल्यानंतर इतका आनंद की ही गोष्ट जी मनातही नव्हती, ती त्रिवेणी संगम आपल्याला बघायला तर मिळतोच आहे आणि उतरायला सुद्धा मिळाला. 6 फूट पाणी बाजूला असून सुद्धा त्यांनी सगळी व्यवस्था केली आहे. असे बॅरिगेट लावलेले आपण फोटोमध्ये बघतो, त्याच्या पुढे जाऊ देत नाही. आपल्याला वाटतं का जाऊ देत नाही, पण त्याच्या आत जितकं आपल्याला मिळतंय तेच तर 6 फूट पाणी आहे. माझ्या डोक्याच्या वर पाणी होतं जर मी आतमध्ये गेली असती तर. 6 फूट माणसाच्या इथपर्यंत पाणी. मग हे सगळं पाहिल्यानंतर बरं उतरायचं म्हटलं तर उतरायला जसा पाय टाकला तर बर्फासारखं गार पाणी. हे कुठे कल्पना आहे या सगळ्या गोष्टींच्या. बर्फासारख्या पाणीला स्थिर करत शरीराचं तापमान मिळवत 10 मिनटं तर त्याच्यातच गेले की आपल्याला त्रास नको व्हायला. आणि अशा पद्धतीने हळूहळू पाण्याचा अंदाज घेत, रेतीचा अंदाज घेत उतरलो कसं बसं. उतरल्यानंतर स्थिर उभं राहणं ठीक आहे. पुन्हा त्यांनी सांगितलं तिथल्या लोकांनी ओरडून की नुसतं उभं नाही राहायचं आहे, नुसतं स्नान नाही करायचं आहे, डुबकी घ्यायची आहे. आयुष्यात स्विमिंग केलेलं नाही, डुबकी कशी घेणार. खाली वाकलं तर पाय सुटतात. पाय सुटले तर नदीचा प्रवाह इतका जोरात आहे की त्या प्रवाहामध्ये मी आडवी होणार आणि आडवी झाल्यावर उभी होण्याची शक्यता फार कमी. मला तर अजिबात जमत नाही. मग त्यांनी तो बांबू टाकला तिथे एक, त्या ठिकाणी बांबू दाखवला, त्या बांबूला पकडा आणि घ्या म्हणे डुबकी तुम्ही. म्हणजे शक्य नाही, कसं वसं करून देवाचं नाव घेऊन ती डुबकीसुद्धा भगवंतांनी पूर्ण करून घेतली. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर असं वाटतं आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी ठरलेल्याच असाव्यात म्हणून या घडल्या. आणि एवढ्या 6 फूट पाण्यामध्ये एवढी दुपारचं ऊन असून सुद्धा थंडगार पाणी अंगावर घेत डुबकी घेतली. देवीचं नाव घ्यायचं सुचलं नाही सुचलं माहिती नाही. या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर तिथे योगींचं कौतुक पुन्हा. योगींनी प्रत्येक ठिकाणी चेंजिंग रूम ठेवले आहेत, प्रत्येक ठिकाणी टॉयलेट्स आहेत. तुम्हाला जे काही ज्याचा काही अनुभव घ्यायचा असेल, ज्याचा काही तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तो सगळं घ्या. आश्चर्य आहे, हजारो लोक तिथे आलेले आहे. सगळ्या साधू संतांच्या आखाड्यांची नावं. तुम्हाला जर अन्न घ्यायचं असेल, प्रसाद, ज्या ज्या आखाड्यात तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी जाऊन प्रसाद घ्या. आधी चेंजिंग रूम महत्त्वाची. प्रत्येक रूमला दारं छान, खालचं अगदी साधीच लावलेली होती, पण आरामात आपण कपडे बदलू शकतो.
अशा प्रकारची व्यवस्था योगीजींची इतक्या लोकांसाठी 1 2 3 100 नाही 40-50 आम्ही गेलो तेव्हा 55 कोटीचा आकडा पूर्ण केला होता. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये ती स्नान झालं. एका बाईनी त्या ठिकाणी बाळकृष्ण आणलेला. किती लोक काही काही करतात. जसं तिने लोटांगण घेताना पाहिलं तर हृदय गलबलून आलं, तसं जेव्हा नदी दिसली डोळ्यातलं पाणी आपोआप त्या नदीमध्ये मिसळलं. म्हणजे याच्याहून काय मोठं तीर्थ असू शकेल. आपलं पाणी आणि नदीचं पाणी एक झालं. मग जसं म्हणतात तीर्थाला आपला खरंच मनापासून नमस्कार झाला. एका बाईनी बाळकृष्ण आणला एवढा मोठा, आणि एवढा मोठ्या बाळकृष्णाला घेऊन ती पाण्यामध्ये आंघोळ घालत होती. आणि त्यांचं वैयक्तिक असल्यामुळे 1.5-2 तास तिचं चाललं होतं. कुणीही काही म्हटलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सांगतो आमचं स्नान झालं की योगींचा निरोप येतो असं त्यांनी सांगितलं आहे की योगींना फार बरं वाटतं. आता हा राज्यकर्ता कसा आहे? राज्यकर्ता कसा आहे की भक्ताला जर स्नान घडलं तर योगींच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. आणि भक्तांना स्नान नाही घडलं, भक्तांना त्रास झाला तरीही योगींच्या डोळ्यात अश्रू येतात जे त्रासाचे असतात. तो त्रास कमी करण्याचा ते प्रयत्न करतात. असा योगी मिळाला आहे. त्या योगीमुळे खरं हे कुंभपर्व शक्य झालं आहे प्रत्येकाला. इतकी प्रत्येकाची व्यवस्था गेल्यानंतर अगदी जाणवतं की आपली कोणीतरी वाट बघतंय. म्हणजे अशी व्यवस्था कधीतरी या काळात साधं राम मंदिर बांधू नाही शकलो. 500 वर्ष आपल्याला जर रामाला अगदी तंबूमध्ये ठेवावं लागलं, अशा परिस्थितीतले आपण अनुभव घेतलेले. आजचा हा अनुभव जगाने अनुभव घेतला या पर्वाचा. आणि अशा प्रकारचं स्नान नुसते लोक जमले नाही, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी, सगळ्यांच्या मनामध्ये कृतकृत्य भावना. तिथलं पाणी भरून आणलं. त्या लोकांना सांगितलं आम्ही आंघोळ करत असताना इथलं पाणी कुणी नाही घेतलं. ते लोक जातात बिचारे, तिकडून ते पाणी भरतात. तेही ठेवलेले लोक आहेत त्यांचे सगळे मदतगार. त्यांनी आतलं पाणी आणलं कारण हे आंघोळीचं पाणी आहे. बॅरिगेटच्या तिकडे जाऊन त्यांनी जितकं पाहिजे पाणी तितकं पाणी प्रत्येकाला दिलं. आणि ते पाणी घेऊन सगळेजण कपडे बदलून तिथे खूप वेळ फिरून प्रत्येक संतांचे आखाडे, संत तर दिसले नाही, साधू तर दिसले नाही, म्हणूनच तर गर्दी कमी होती. साधू संत नाही दिसले पण त्या भूमीला चरणस्पर्श झाला. आणि त्या सगळ्या तिथून आम्ही निघालो. आणि एका आखाड्यात जाऊन आम्हाला भोजन मिळालं. आणि मग बाकी आमचा प्रवास उलटा सुरू झाला की जो आता आपल्याला सुलतानपूरला जायचं होतं पण सुलतानपूरला जाता आलं नाही कारण पुन्हा जामचा प्रश्न आला असता. म्हणून आम्ही सरळ अयोध्येला. हे सगळं करत असताना आम्ही कुठेच थांबलो नाही. म्हणजे आम्ही 3 दिवसाचं जे हॉटेल घेतलं होतं ते कुठेच जाता आलं नाही, फक्त जाममुळे. त्यांनी सांगितलं तुम्हाला शक्य असेल तर बसमध्ये बसा. माझा प्रश्न सोडून द्या, 22 वर्षाच्या मुलीचा प्रश्न सोडून द्या. ती 80 वर्षाची बाई, तिचा फोटो आणि व्हिडिओ आहेत आपल्याजवळ. त्या बाईंनी काय कमाल केली. म्हणजे तिची शक्ती, इच्छाशक्ती किती असली पाहिजे. म्हणून तिच्याकडे पाहून सगळेजण उभे राहायचे. आणि पुन्हा बसमध्ये बसलून आपल्या अयोध्येच्या दर्शनाला. आणि महत्त्वाचं माझ्या जीवनातला प्रश्न म्हणजे ज्या दिवशी मागच्या वर्षी अयोध्येला 14 फेब्रुवारीला होती, त्या 16 फेब्रुवारीला त्याच दिवशी अयोध्येला पुन्हा होती. 16 फेब्रुवारी 24ला मी अयोध्येत होती. ह्याच लोकांनी काढलेली यात्रा, ती आस्था ट्रेनतर्फे जे आम्ही गेलो त्या ठिकाणी अयोध्या होईल तेव्हाही वाटलं नव्हतं. कारण 1 वर्षाच्या आत दर्शन होणं शक्य नव्हतं. पण BJPनी तेव्हा मोदींनी ती यात्रा काढली. प्रत्येक ठिकाणाहून ती आस्था ट्रेन निघाली. 2000 रुपयामध्ये प्रत्येक भाविकाचं दर्शन. पण तेव्हाची अयोध्या आणि आताची अयोध्या इतका फरक आहे. रामात आणि मंदिरात पण फरक आहे. रामात नाही, मंदिरात फरक आहे. मागच्या वर्षी जे गेलो ते सरळ दर्शन. अगदी हनुमानगढीपासून उभं राहायचं लाईनमध्ये आणि मंदिरात जायचं. आणि मंदिरात गेला 2 मिनटं असं चाललं की मंदिर सुरू होत आहे. आता त्या लता मंगेशकर चौकापर्यंत मागे लाईन. हनुमानगढीमध्ये जाण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणजे लोकांची संख्या, भक्ती, प्रेम किती वाढलं आहे. कारण सगळे प्रयागराजहून निघालेले. कोणी आधी अयोध्येला जायचे, आधी काशीला जायचे. आम्ही अयोध्येला गेलो. किती मोठी लाईन. आणि हे सगळं पुन्हा आम्ही या लोकांनी केलं. जो प्रवास करतोय 36 तास, तुम्ही थोडा वेळ 2 तास जरी आपण बसमध्ये बसलो, नंतर पाय कसे दुखतात आणि किती हाल होतात. पण इतका मोठा प्रवास करून पुन्हा आम्ही जवळपास त्या दिवशी 8 ते 9 किलोमीटर चाललो या अयोध्येत. जे वाटत होतं प्रयागराजला होईल, प्रयागराजची व्यवस्था जबरदस्त योगींनी केली. पण अयोध्येची व्यवस्था बाकी त्यांना आउट ऑफ कंट्रोल. कुणीही कोणाचं आय कार्ड बघत नाही, कोणी कोणाचं काहीही कार्ड न बघता सरळ प्रत्येकाला प्रवेश. पण पोलीस व्यवस्था भरपूर.
मग अशा पद्धतीने इतकं दूर लता मंगेशकरपासून चालत आलो. त्याच्या आधी पण आम्हाला बसेस मिळाल्या नाही. आमच्या बसपर्यंत जायला पुन्हा 5 किलोमीटर. रात्रीचे 11 की 12 वाजले या सगळ्या दर्शनाला अयोध्येच्या. आणि दर्शन घेत असताना जिथून आम्हाला दिसायला पाहिजे त्या अयोध्येच्या आत मंदिरात सुद्धा आम्हाला असे फेरे घेऊन, जसं आपण गजानन महाराजांच्या मंदिरात घेतो ना, सरळ जाता येत नाही गर्दी असली की, इतके फेरे घेतले. जवळपास 10-12 फेरे घेत पायांना काटे बोचत, कारण की काम व्हायचं आहे अयोध्येचं पूर्ण. असं करून रामरायाचं दर्शन झालं. आणि मागच्या वर्षी गेलेलो होतो त्यामुळे सांगितलं, शेवटच्या 2 लाईनमध्ये उभं नका राहू, मधल्या 2 लाईनमधून चला तर रामराय आपल्याला सतत दिसतील. त्या शेवटच्या 2 लाईन सोडल्या. मधल्या 2 लाईनमधून आम्ही 80 लोक गेलो आणि प्रत्येकाला जवळपास 20 मिनिटं रामाचं दर्शन झालं, जे शक्य नव्हतं. इतका मोठं चालणं एवढ्या प्रवासानंतर आता आठवलं तर अंगावर काटा येतो. हे थंड पाणी अंगावर घेतलेलं, सर्दी नाही, ताप नाही, खोकला नाही, अंगाला खाज नाही. कसं ते गंगेचं पाणी, हे त्रिवेणी संगमावरचं पाणी घेऊन कुणालाही काहीही त्रास न देता इतकी चाल करून अयोध्येचं दर्शन. हे अयोध्येचं दर्शन झाल्यावरही आता काही लोकांनी पहिल्यांदा घेतलं, आम्ही दुसऱ्यांदा घेतलं, असे लोक होते. पण अयोध्येला सुद्धा ते फक्त हनुमानगढी न करता आम्ही पुन्हा आपलं चालत बसही जिथे थांबली त्याच्या पुन्हा 5 फूट पुढे जायची, कारण त्यांना जागाच मिळायची नाही ठेवायला. इतकी गर्दी. असं हे रामाचं वैभव पाहिल्यानंतर असं वाटतं गर्दी असली तरी चालेल, पण माझ्या राम किती लोकांना आवडायला लागलाय, किती हिंदुत्वाचं वारं वाहायला लागलाय. जय श्रीराम जय श्रीराम म्हणत लोकांचे लोंढेच्या लोंढे, कुणी कुणाला दिसत नाही असे ते चालत आहेत रस्त्याने. आणि मुख्य आनंदाची एकी गोष्ट, कुणीही काहीही खरेदी करत नाही. एक छोटी गोष्ट सुद्धा कोणी खरेदी केली नाही. नुसते जाणारे जात होते. म्हणजे व्यापार सुद्धा झाला नाही बरं कोणाचा. आजकाल म्हणतो व्यापार करतो म्हणून यात्रा होते, पण व्यापार सुद्धा नाही, नुसतं भक्ती प्रेम नामस्मरण करत ही 2 दर्शनं पार पडली. 2 दर्शनं पार पडल्यानंतर पुन्हा जे काही हॉटेलमध्ये उतरलो तेव्हा बाकी 2 तास झोपलो. 4ला पोहोचलो, 6 वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी काशीला निघण्यासाठी 2 तासात. इतक्या लोकांची व्यवस्था त्यांनी एका मोठ्या मंगल कार्यालयामध्ये केली. खाली पुरुष वर स्त्रिया, असं करून पटकन 4 ते 6 झोपलो. 6 वाजता उठून आंघोळी करून आम्ही पुन्हा काशीकडे निघालो. मग काशीकडे गेल्यावर असं वाटायचं काशी तर आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच होते. अयोध्या तरी पाहिली, काशीबद्दल फार अपेक्षा होत्या. इतक्या जास्त अपेक्षा होत्या की गंगा जशी पहिल्यांदा पाहिली तशी काशी आपल्याला बघायला मिळते. पण काशीला गेल्यावर भ्रमनिरास झाला. दर्शन होण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. दर्शन होऊ शकणार नाही एवढी गर्दी. उभं राहिलं तरी ढकलतात लोक. आणि आता तर म्हणे बंदच केलं आहे दर्शन. आम्ही गेलो निदान त्या गल्ल्या, इतक्या सुंदर गल्ल्या, त्या जुन्या वाईट घाणेरड्या, ज्याला आपण म्हणू शकतो आजकालच्या काळामध्ये घाण, बनारस हे घाण म्हणून. पण त्या गल्लीतून जात असताना जो काही वेगळाच आनंद होत होता की आपण गंगेकडे जातोय आणि तिथला घाट बघायला इतका. ते गंगेचं चालणं पुन्हा त्या गल्लीतून गेलो घाटावर गेलो. घाटावरती छान गंगेचं दर्शन. रात्री 6-6:30ला गंगेमध्ये दिवे सोडले. म्हणजे सगळं काही करायचं ते सगळं छान झालं. दिवे सोडले. काही लोकांना बोटिंग करता आलं. माझ्या पायाने न चालता आल्यामुळे बोटिंग राहिलं. आणि तिथून देवाचं दर्शन आता घ्यायचं. देवाचं दर्शन घेणं शक्य नाही असं म्हटलं. 4 तास उभं राहावं लागेल. पाय सगळे गळून गेलेले. ताबडतोब निर्णय घेतला वापस जायचं बसकडे. पुन्हा आपल्या छोट्या छोट्या रिक्षा केल्या. प्रत्येकजण बसस्थानी. पण आश्चर्याची गोष्ट, ती 84 वर्षाची जी बाई आहे ती लाईनमध्ये लागली. आमचं सोडा. म्हणून म्हणते ह्या लोकांपासून किती गोष्टी शिकण्यासारख्या. आणि बस कशी निघणार ती आल्याशिवाय. त्यामुळे 2 वाजेपर्यंत बस तिथेच, ती येईपर्यंत. ते जे 3 लोकांना घेऊन गेली ती बाई घरी आली दापा टाकत. तेव्हा बस आमची हे जर म्हटलं आम्हाला जर थोडं कळलं असतं तर आम्ही पण नाही म्हटलं तरी लाईनमध्ये लागलोच असतो, कारण नाहीतरी बस त्यांच्यासाठी थांबणारच आहे. एकाला सोडून कसं जाणार. त्या बाईंनी दर्शन घेऊन मग शेवटी आम्ही तिथे तिचे पाय धरले. वय बघा. आणि मुख्य म्हणजे गंगेमध्ये आंघोळ करून, जो संध्याकाळचा घाट बघितला त्या ठिकाणी तिने आंघोळ केली. ओले कपडे घालून ती बाई दर्शनाला गेली. 4 तास लाईनमध्ये लागली. म्हणे वाळतात कपडे, जाता जाता कपडे वाळतात म्हणे. किती हा विश्वास. माझं आयुष्य किती राहिलं आहे म्हणे. हे सगळं मला करावंच लागणार. तुम्ही पुन्हा कधी काशीला येऊ शकता, मी येऊ नाही शकत. हा विश्वास ठेव. हे म्हणायला लागले राजाभाऊ कुठे आहे त्या बाई. त्या जेव्हा नाहीत म्हटलं तेव्हा कळलं या लागल्या वाटतं दर्शनाला.
आणि दर्शन करून त्या जवळपास 2 वाजता आल्या. आणि मग पुन्हा बसमध्येच आणि 2 वाजता जे बसलो ते या ठिकाणी 12 वाजता दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता, म्हणजे 12 तारखेला रात्री 12 वाजता निघालेलो, 18 तारखेला रात्री 12 वाजता बरोबर आमच्या कात्रजमध्ये पोहोचलो. असा हा 6 दिवसाचा स्वर्गसुख असलेला त्रास कितीही असो तसा झालाच नाही. पण आपल्याला ऐकून सुद्धा आश्चर्य वाटेल, इतके वेळ आम्ही बसमध्ये होतो. मध्ये उतरून आम्ही स्वयंपाक करायचो. आचारी होता, आचार्यांनी भाजी टाकायची, मसाले भात करायचा, वरण भात करायचा, पोळ्या आम्ही केल्या. 20-25 बायकांनी पोळ्या केल्या. एवढा प्रवास करून शक्य आहे? प्रत्येकाला ज्याला शेकून घेता येतं ते शेकून घ्यायचं, ज्यांना कणिक मळता येते त्यांनी कणिक मळायचं. हा सगळा अनुभव घेत असताना प्रत्येक ठिकाणी देव नाही का हा? या देवाच्या शिवाय या गोष्टी शक्य आहेत का? अशा प्रकारचा जर अनुभव नुसतं थेअरीमध्ये वाचणं, म्हणजे सरस्वतींनी जे सांगितलं ते ऐकायचं सुद्धा मला नव्हतं, एवढी तयारी चालू आहे. एवढी तयारी प्रत्यक्ष पाहता येणं हे माझ्या हातात नव्हतं. आणि म्हणजे त्याचा अभिमान असण्याचं कारणच नाही, आपोआप झालं. आणि ते अजूनही माझ्या मनातलं गेलं नाही की जे मला 2-3 दिवस फक्त निरूपण करता आलं नाही, कारण वेगवेगळं पाणी पिल्यामुळे घसा बसला तेवढा, बाकी इंटरनल प्रॉब्लेम झाला. बाकी ताप, सर्दी, खोकला असं काही झालं नाही. घशाचा हा माझा प्रॉब्लेम फार जुना आहे. माझ्या व्होकल कॉर्डला त्रास होतो, त्यामुळे थोडं 2-3 दिवस पूर्ण आराम केला आणि निरूपणांना सुरुवात झाली. अशा प्रकारचं हे कुंभपर्व नुसतं ह्याच्यात न ऐकता, त्याच्याबद्दलची माहिती न करता, आपण म्हणतो ना विज्ञाने सिद्ध व्हावं लागतं. आपण विज्ञानाचे विद्यार्थी आहे. हे सिद्धता झाल्याशिवाय आपल्याला ते चैन पडणार नाही. आणि हे जे वाचलं, ऐकलं आणि ऋषींचे जे उपकार आहेत आपल्यावरती, आणि माझ्या आजोबा तर ऋषीच होते, त्यांच्या ऋषींच्या नावानी एक त्यांचा स्वतःचा असा मंत्रसुद्धा आहे जो मला म्हणावा वाटतोय. माझ्या आजोबांच्या नावानी जो मंत्र आहे ते मंत्र म्हटला तिथे त्या ठिकाणी याचा मला विशेष आनंद होतो. जे ऋषिकल्पम रामभक्तम, ऋषिकल्पम रामभक्तम गुरु यज्ञेश्वराभिधम चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामी पुनः पुन्हा. चतुर्वेदेश्वर, 4ही वेदांच्या मूर्ती ज्या ठिकाणी आहेत, ज्यांनी स्थापना, त्यांच्या स्वप्नामध्ये रुद्र आले वामन शास्त्रींच्या आणि त्यांनी यांना ती मूर्ती दिली. अशा प्रकारची स्थापना चतुर्वेदेश्वरला झाली. त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात. त्यांना ब्रह्मर्षी पदवी आहे. असा हा श्लोक मी त्या ठिकाणी निश्चित म्हटला. ते माझे आजोबा, हे माझं पुण्य आहे. ऋषिकल्पम रामभक्तम गुरु यज्ञेश्वराभिधम चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामी पुनः पुन्हा. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशामुळे शक्य झाला? काहीतरी पूर्वपुण्य आहे, म्हणून अशा कुळात जन्म झाला आणि असे लोक आपल्याला घेऊन गेले. आणि अशा पद्धतीने एवढी संपूर्ण यात्रा याची देही याची डोळा अनुभवता आली. याबद्दल मी सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. देवीच्या समोर सांगताना नको तर काहीच होतं. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आवाहनम न जानामि न जानामि तवार्चन, पूजां चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम हरिओम हरिओम. आज हमारे इंद्रजीत स्वामी भी मराठी में होने के बावजूद भी आज जो उपस्थित रहे, उनका मैं भी आभार व्यक्त करता हूँ. अनंत दादांना प्रार्थना करतो की त्यांचा आभार व्यक्त करावं. त्याशिवाय कुंभमेळ्याबद्दल काही अधिक माहिती सांगता येत असेल तर प्रतिक्रिया आपण द्यावी.